हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून सगळ्यांना. कसे आहेत? मी ॲक्च्युली वेलकम बॅक टू चॅनल. पहिलं तृप्ती सोनार. ॲक्च्युली मला उशीर झाला आज उठायला, कारण की रात्री असा प्रॉब्लेमच असा झाला आहे. सो मी ह्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ ह्यासाठी बनवते. याचं रिझन असं आहे की काल परवाच्या दिवशी माझ्या कानामध्ये काहीतरी गेलेलं आणि ते मला कळलं नाही काय गेलं आहे काय नाही गेलं. तर मी महिमाला म्हटलं, महिमा मला ना रात्री कानामध्ये काहीतरी गेलं आहे, फडफडलं आहे. पण मी ते असं केल्यानंतर युजली ते निघून गेलं, त्याची हालचाल कमी झाली. त्याची हालचाल कमी झाल्यानंतर परत तो दिवस गेला. त्याच्यानंतर सेकंड डेला मी महिमाला, मला काही जाणवलं नाही, पण मी माझ्या मनामध्ये ते होतं. महिमाला म्हणजे महिमा माझा जरा कान चेक कर ना, त्या दिवशी काहीतरी फडफडलं, काय बाहेर तर आलं ना, आतमध्ये तर नाही राहिलं आहे. महिमा माझं चेक केलं, महिमा ते काय नाही गं मम्मी. सो असं करून गेला, कालचा दिवस गेला. रात्री मी लवकर झोपली, मला माहिती नाही मला काय झालं. काल मी युजली आम्ही 1-2 वाजल्याशिवाय झोपत नाही. मी लवकर झोपली आणि रात्री 1 वाजता जस्ट महिमाला झोप लागलेली, महिमाच्या पप्पाला झोप लागलेली आणि मी उठली तर मी कानामध्ये फडफड करायला लागलं. तर मी उठली तर मी असं केलं, पाणी टाकलं. मला माझी आई नेहमी सांगते काय फडफड पाणी टाकायचं काढायचं. आणि असं 2-3 झालेलं आहे. मुंगी गेली तर पाणी टाकून काढलं तर मुंगी आपल्याला दिसते, असं कानामध्ये पकडून काढायचं. मी पाणी टाकलं तरी काय नाही. ते अजून पाण्यामध्ये फडफड करायला लागलं. तर मी महिमाला म्हणलं, महिमा मला वाटतं काहीतरी वेगळंच आहे. जे मला डाऊट होतं तेच होतं, पण म्हणलं तेच आहे. महिमा म्हणते नाही आहे तू बाव करते. म्हणजे तिकडे आर्ग्युमेंट हा झाला की काहीच नाही, तू विनाकारण हे करते. पण लाईक मला फील होत होतं आतमध्ये फडफडत होतं. नॉट तो कुठल्या जागेवर आहे हे तुम्ही अंदाज लावूच शकत नाही तुमच्या कानाला, कारण की तो कानाचा भाग आहे, तुम्ही बघूच शकत नाही, तो दुसरा बघू शकतो. सो मी हे म्हणेन की जर तुमच्या घरी पेट असेल, तुमच्या घरी डॉग असेल, मांजर असेल, काही असेल, तर प्लीज त्यांना स्वच्छ ठेवा. माझी प्रिन्सिप स्वच्छच असते, असं नाही आहे की मी स्वच्छ नाही ठेवत. तिला तिची खाली आली की तिच्या आम्ही हात धुतो, पाय धुतो, तिला चेक करतो टिक्स आहेत का, उवा आहेत का तिच्या, बेसिकली त्यांच्या. सो ते आता म्हणतात ना कुठे ना कुठेतरी एक राहिली असेल आणि ती गेली. ती माझ्या कानामध्ये होते, लिटरली ती चिटकून होती माझ्या पडद्याच्या साईडला. आणि रात्रीचा 1 वाजला, 2 वाजला, काही नाही, 3 वाजला, काही नाही. हिच्या पप्पाला बोलली मी, म्हटलं तू काहीतरी कर. हिच्या पप्पाने ते पूर्ण बॉबी पिन टाकून खरडवून घाव केला. त्याच्यानंतर त्यांनी कुठून तरी काहीतरी एवढं मोठं काहीतरी आणलं, असं एकदम तिकडे आहे ते खूप धारवालं आणलं, त्याच्याने एकदम घाव केला. नाही, मी पार्लरचं काम करते तर आमच्यामध्ये जे हे काढायसाठी रॅकेट्स काढायचे असतात ते घेतलं, नाही निघालं. आणि लिटरली माझ्या कानामध्ये घाव झालेला आहे राईट साईडच्या कानात, आणि ब्लड झालेलं, तरी ते तडफडत होतं. आणि माझ्याने ते बिलकुल मी सहन नाही करू शकत, आणि कोणीच नाही करू शकत ते सहन. पण ते मी केलं काल. मी खूप जोरजोरात रडत होती. आणि नंतर माहीत नाही, मग महिमानी गुगलवर वाचलं की हायड्रोजन टाकायचं. तर ॲक्च्युली मी असं ऐकलेलं, हायड्रोजन 1 किंवा 2 थेंब इनफ आहेत, 4-5 थेंब नाही टाकायचं, कानाला चांगलं नाही. पण मी एवढी हायपर होती रात्री 3 वाजता, काय करणार. माझ्या घरी कोण, आमचं ह्या आम्ही आता नवीन ठिकाणी शिफ्ट झालं, तिकडे आम्हाला माहिती नाही डॉक्टर कोण आहे काय आहे. सो महिमाची फ्रेंड होती, तिच्या मम्मी पप्पाला सांगितलं, बिचारे त्यांनी गाडी वगैरे सगळं रेडी केलं. आणि नंतर मी 4-5 वेळा, मग महिमाने गुगलला सर्च मला 4-5 वेळा मी टाकलं. तुम्ही बिलीव नाही करणार, घाव झालेली आणि त्याच्यामध्ये तर आतमध्ये चिटकून राहिलेलं. आणि मी ते हायड्रोजन टाकत होते, लिटरली ते हायड्रोजन मला एवढं बर्न करत होतं ना आतमध्ये, एवढं ना की मी तुम्हाला नाही सांगू शकत. ह्याचं इकडे दुखत होतं मला, हे ना हा भाग एवढं दुखत होतं, हा एवढं दुखत होतं, मला सुचे नाही. 2 दिवसापूर्वी मला जिममध्ये कसं बेचैनी झाली, त्याच्यामुळेच झालेली, कारण की ते लिटरली 2 दिवस माझ्या कानामध्ये होतं. मी महिमाला बोलली, पण मॅडम मी जिममध्ये जाते, माझ्याने होत नाही म्हणून. मला बेचैनी, मला कसं तरी होत होतं. पण नंतर रात्री ते केल्यानंतर, एकदा टाकल्यानंतर ते फडफड केलं, 2दा टाकल्यानंतर ते मला असं वाटलं काहीतरी सुटलं, ठीक आहे, पण फडफड चालू होती. त्याच्यानंतर 3ऱ्या टाकलं, 4थ्यांदा टाकलं, आणि 5व्यांदा नंतर ना एवढं माझा कान दुखायला लागलं ना जोरात की मला सहनशक्तीच्या बाहेर. मग मी पाणी घेताना टाकलं. तर माझे मिस्टर बोलले, एक काम कर,
पाणी ना जोरजोरात मार. मी असं धरलं आणि पाणी जोरजोरात कमीत कमी 30-40 वेळा तरी पाणी मी असं असं जोरजोरात मारलं आणि असं केलं. आणि 2 मिनटासाठी मी अशी शांत झाली आणि बाहेर आणून बघते तर ते म्हणजे महिमाला म्हटलं महिमा आता जरा चेक कर कुठे. महिमा म्हणते मम्मी मम्मी इथे बाहेरच आहे, तू असं बोटाने पण काढू शकते. म्हटलं मला तो रिक्स नाही घ्यायचा आहे. हिच्या पप्पाने ते बॉबी पिन घेतलं. काही साहित्यच नव्हतं, बॉबी पिन वगैरे घालायचं नसतं, पण मी बर्ड्स घालून यासाठी नाही दिला. समजा ते बर्ड्स एवढं मोठ्या माझ्या कानाचं वगैरे छोटं आहे, परत आत गेलं तर माझा जीव जाणार होता. कारण की ती मेलेली नव्हती, जिवंतच होती. आणि असं काढलं आणि काढल्यानंतर मी तिला जेव्हा बघितलं ना, एवढीशीच होती, पिल्लू होतं. त्यामुळे ज्यांच्या घरी कोणाकडे पण पेट असेल तर प्लीज तुम्ही लोक काळजी घ्या. तुमची स्वतःची पण काळजी घ्या, त्याची तर घ्याच, पण तुम्ही घ्या. प्रेणूवरती आमचा राग नाही आहे, ते मोकं प्राणी आहे, त्यांना माहिती नाही. पण प्लीज हा मोठा गोष्ट जर हे माझ्या कानामध्ये चिपकून राहिली असती आणि जर रक्त सोचलं असतं तर कदाचित माझ्या मेंदूचं पण रक्त खेचलं गेलं, काही झालं असतं. सो प्लीज सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते, ज्यांच्या घरी जे काही कुत्रा भांजल जे काही असेल त्यांना क्लीन ठेवा. त्यांचे जे टिक्स वगैरे आहेत ते त्यांच्यावर लक्ष ठेवा तुम्ही, की कसं आहे काय नाही आहे तुमच्या बघा आपल्याला एवढा त्रास होतो एवढ्या ह्याच्यामध्ये, ह्यांच्या अंगामध्ये कमीत कमी केवढे असतात. तर तुम्ही प्लीज लक्ष ठेवा. आणि आपल्याला त्रास होतोच पण आपल्या फॅमिलीला पण होतो, पण सो प्लीज तुम्ही लक्ष ठेवा ज्यांच्याकडे असं. पण जरा असं पण होतं हे तुम्हाला मला सांगायचं आहे. अजून काय त्यासाठी मी हा व्लॉग बनवला आहे, त्यामुळे थँक्यू सो मच. ब्लॉग बनवायला होत नाही आहे पण नक्कीच नेक्स्ट मी प्रयत्न करेन, काही ना काहीतरी तुमच्याकडे टाकेन. सो चला बाय.